नमस्कार मित्रांनो. तर आर-टी 2026 याच्या प्रवेशासाठी कालपासून अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे आणि 10 मार्चपर्यंत तुम्ही आपला जो अर्ज हा ऑनलाईनद्वारे भरू शकता. 10 मार्चची अंतिम तारीख आहे. तर अर्ज भरताना कोणकोणती काळजी घ्यावी याबाबतची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आले असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं होतं की आर-टी 2026 यामध्ये फार मोठा बदल करण्यात आलेला आहे. यामुळे सर्वात महत्त्वाचा बदल असा की फक्त तुम्हाला आता 1 किलोमीटरच्या आतमध्ये शाळा ज्या त्याच निवडाव्या लागणार आहे. फक्त 10 शाळा आणि तुम्हाला आता ऑनलाईन अर्ज भरताना संपूर्ण डॉक्युमेंट जे आहे ते स्कॅन करावे लागणार आहे. अगोदर तुम्हाला शाळेत विद्यार्थ्याची नियुक्ती होते, निवड होते. त्या शाळेत तुम्हाला डॉक्युमेंट जमा करावे लागणार होते. पण आताच तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरताना हे डॉक्युमेंट स्कॅन करावे लागणार आहे. डॉक्युमेंटमध्ये सर्वात महत्त्वाचं मुलांचं आधार कार्ड किंवा जन्माचा दाखला. लक्षात ठेवायचं, मुलांचा आधार कार्ड किंवा जन्माचा दाखला. नंबर 2 मध्ये वडिलांचं आधार कार्ड. लक्षात ठेवायचं, वडिलांचं आधार कार्ड तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे. नंबर 3 मध्ये रहिवासी पुरावा तुम्हाला या ठिकाणी मागितलेला आहे. रहिवासी पुराव्यामध्ये इलेक्ट्रिक बिल न्यायचं किंवा घर टॅक्स पावती पण तुम्ही या ठिकाणी जोडू शकता किंवा तुमचं राशन कार्ड पण तुम्ही या ठिकाणी स्कॅन करू शकता. नंबर 4 कास्ट सर्टिफिकेट. लक्षात ठेवायचं, कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे. जे मागासवर्गीय लोक येतात जसे की एस-सी, एस-टी, ओ-बी-सी, व्ही-जे वगैरे जे कॅटेगरीतले विद्यार्थी आहे त्यांना या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे. कास्ट सर्टिफिकेट तुम्ही स्कॅन करू शकता. त्यांना या ठिकाणी उत्पन्नाचा दाखला अपलोड करता येणार आहे. ठीक आहे. हे मी जे डॉक्युमेंट सांगितलेलं हे अर्ज भरताना सोबत घेऊन जायचे ओरिजिनल हे तुम्हाला अर्ज भरताना लागणार आहे. हे तुम्हाला डॉक्युमेंट स्कॅन करावे लागणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, जे लोक भाडे तत्त्वावर राहतात त्यांना आपला करारनामा ओरिजिनल सोबत घेऊन जावा लागणार आहे. कारण तो करारनामा पण स्कॅन करावा लागतो. म्हणून हे संपूर्ण डॉक्युमेंट तुम्हाला अर्ज भरताना जवळ ठेवावे. तर ऑनलाईन अर्ज भरताना तुम्ही नर्सरी, KG1, KG2 आणि पहिला वर्ग या ठिकाणी आपला प्रवेश घेऊ शकता. वर्ग 2 मध्ये तुम्हाला प्रवेश डायरेक्ट घेता येत नाही. प्रवेश तुम्हाला नर्सरी, KG1, KG2 आणि फर्स्ट स्टँडर्ड यामध्ये तुम्हाला आर-टीच्या माध्यमातून ॲडमिशन करता येते. यामध्ये सर्वात मोठा बदल करण्यात आलेला आहे की तुम्हाला 1 किलोमीटरच्या आत म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही राहता त्या ठिकाणावरून 1 किलोमीटरच्या आत जेवढ्या काही शाळा तुम्हाला ऑप्शनमध्ये येणार त्यापैकी कुठले 10 शाळा तुम्ही निवडू शकता. पण लक्षात ठेवायचं, सर्व शाळा ज्या अजूनपर्यंत जनरेट होणे बाकी आहे. जर तुम्हाला पहिल्या दिवशी शाळा जर मिळाला नसेल तर तुम्हाला 3-4 दिवसांनी आणखी प्रयत्न करावे लागेल फॉर्म भरण्यासाठी. कारण आम्ही एक फॉर्म भरला या ठिकाणी तर त्यांना नर्सरीच्या शाळा आलेला नाहीये. जर तुम्हाला शाळा आला नसेल तर तुम्हाला 5-7 दिवसानंतर आणखी प्रयत्न करायचा अर्ज भरण्यासाठी. जर तुम्हाला कुठली शाळा आली नाही त्याचा अर्थ समजून जायचा की तुमच्या आजूबाजूने ज्या काही शाळा असेल तर त्यांनी आपलं जे रजिस्ट्रेशन आहे ते त्या ठिकाणी केलं नाही, म्हणून तुम्हाला आजूबाजूची कुठली शाळा प्राप्त झाली नाही. समजा तुम्हाला जर एखादी शाळा पाहिजे असेल तुमच्या घराजवळच आहे पण ती शाळा जर तुम्हाला मिळाली नाही तर समजून जायचं की त्यांनी आपलं जे रजिस्ट्रेशन आहे ते त्या ठिकाणी केलं नाही, म्हणून तुम्हाला शाळा दाखवण्यात आलेली नाहीये. तर अर्ज भरताना ह्या गोष्टी जरा लक्षात ठेवायच्या. तर व्हिडिओ महत्त्वाचा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.